अरे सांगलीमध्ये कुपवाड MIDC किती वर्षापासून तयार झाली? नवीन काय तिथं झालं का? नाही. मार्केट कमिटीमध्ये व्यापाऱ्यांना जागा नाही. नवीन काय प्रयोग झाला का? अरे ती मार्केट कमिटी भ्रष्टाचारानं अशी बरबटली आहे. अण्णासाहेबांनी मला एकदा कहाणी सांगितली की त्यांची सुद्धा 400 एकर जमीन एका कारखान्याला गेली आहे. परवा त्यांना भेटायला गेलो तेव्हा सांगितलं. सर्वोदय कारखान्याचं काय झालं? पृथ्वीराज भैया इथं आहेत, संभाजी आप्पा आता हयात नाहीत. आज कष्टाने उभा केलेला कारखाना या बँकेच्या राजकारणामध्ये त्यांनी घशात घातला. हा सांगली जिल्हा 2 पुढाऱ्यांचा आहे असे वारंवार 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 म्हटलं जातं, नावं घेत नाही. इतके वर्ष तुम्ही कारखाना चालवला, 200 150 कोटी रुपये तुम्ही कर्जामध्ये घालवला आणि आता तुम्ही परत बँक म्हणते की आता हे RBIचे नियम आहेत, अमुक आहे तमुक आहे, त्याचा बाऊ करून तुम्ही ते कारखाना विकायला काढणार आणि त्या पुढाऱ्यांच्या घशामध्ये घालणार. पाडीची जमीन तर माझ्या धनगर समाजाची जमीन आहे. काय तुम्ही देता रे? एक तुम्ही गुंठा जमीन देत नाही. 250 एकर जमीन आमच्या बापजाद्यांनी दिली. काय मिळालं आम्हाला? जलसंपदा खात्याचे मंत्री होते 2.5 वर्ष. काय केलं तुम्ही? काय भूमिका घेतली? जे काम कार्यकर्ते त्यांच्यानं करतायत त्यांनाही माझा प्रश्न आहे. नेता दिसायला स्मार्ट आहे, देखणा आहे, बोलतोय, उच्च विद्या विभूषित आहे, तिकडं फॉरेनला जाऊन शिकून आला, पण जिल्ह्याला काय फायदा मिळाला? सांगलीला काय फायदा मिळाला? या सांगली जिल्ह्यातले एवढे मातबर नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते, 1990 पासूनच्या राजकारणामध्ये होते. 90 पासून 2024 ला असा कुठला प्रकल्प त्यांनी आणला की त्याचं नाव त्यांना लोकांना सांगता येईल की ज्या प्रकल्पामध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातली 10,000 पोरं काम करतायत आणि त्यांना 40-50 हजार रुपयाचं पेमेंट मिळतंय. या सांगली जिल्ह्यातले कॅबिनेट मंत्री अनेक वर्ष अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते. हा सांगली जिल्हा 2 पुढाऱ्यांचा आहे असे वारंवार 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 म्हटलं जातं, नावं घेत नाही. हा सांगली जिल्हा यांच्या विचाराचा आहे. अरे विचार 5 मिनिटं सांगा ना व्यासपीठावर येऊ. त्यांचा विचार नेमका काय होता आम्हाला कळू द्या. काय विचार होता? कुठं त्याचं पुस्तक आहे का? एखादा ग्रंथ आहे का त्या विचाराचा की ज्या विचारामुळं या जिल्ह्याला या राज्याला त्याचा फायदा झाला? अरे मी म्हणतो हा सांगली जिल्हा नागनाथांना नाईकवडींचा, हा सांगली जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे. हा जिल्हा 12 बलुतेदाराचा, 18 पगड जाती त्या लोकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गरीब मराठ्यांचा जिल्हा आहे. आणि त्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. नुसतं राजकीय नाही, सामाजिक असलं पाहिजे, विकासात्मक राजकारण असलं पाहिजे, ते परिवर्तन झालं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जो आज आमचा सन्मान घेतलाय तिघांचा, त्या सन्मानानं आमची जबाबदारी वाढली आहे. निश्चितपणे तुम्हाला सांगतोय, सांगलीच्या ज्या अपेक्षा आहेत, अरे सांगलीमध्ये कुपवाड MIDC किती वर्षापासून तयार झाली? नवीन काय तिथं झालं का? नाही. मार्केट कमिटीमध्ये व्यापाऱ्यांना जागा नाही. नवीन काय प्रयोग झाला का? अरे ती मार्केट कमिटी भ्रष्टाचारानं अशी बरबटली आहे. जागा घेतली त्यात भ्रष्टाचार. काय तुमचं व्हिजन पाहिजे सांगली मार्केट कमिटीचं? अरे इथल्या व्यापाऱ्यांना जागा नाही, 100-200 एकर जागा घेतली, डेव्हलपमेंट केलं आणि व्यापाऱ्यांना ती उपलब्ध करून दिली. कर्नाटक आपल्या बाजूला आहे, कर्नाटकातून लोक येत आहेत आणि त्या मार्केट कमिटीचा विस्तार केला नाही. कोंबडी कापून खायची ही जी ह्या लोकांची सवय आहे आणि त्याला पाठबळ मिळतंय. कारवाई होणं अपेक्षित होतं, कारवाई झाली नाही. मार्केट कमिटीवरती कारवाई होणं अपेक्षित होतं. जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती कारवाई होत नाही, कारण हा फिरत असतो नेता, त्यांचा पाया पडत असतो अंधारामध्ये, कळत नाही, मॅनेज होतो, मग कारवाई होत नाही. आज सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, जी आर्थिक वाहिनी आहे, या बँकेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला. 83 ची चौकशी झाली, 88 ची चौकशी सुरू आहे. अरे आमची मागणी आहे ही चौकशी पूर्ण होऊन त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आज तुम्ही शेतकऱ्यांच्या दारामध्ये जाता 1 लाख कर्ज थकवल्यावरती आणि इकडे 100 कोटी रुपये तुम्ही काढले, बुडवले, तिकडे कोणी जात नाही. आज महाकाली साखर कारखाना, आटपाडीचा मानगंगा साखर कारखाना, अरे सभासदांनी त्यांच्या सौभाग्यवतीच्या गळ्यातलं डोरलं मोडून तुमची सभासदाची फी भरली. आज इतके वर्ष तुम्ही कारखाना चालवला, 200 150 कोटी रुपये तुम्ही कर्जामध्ये घालवला आणि आता तुम्ही परत बँक म्हणते की आता हे
आरबीआयचे नियम आहेत, अमुक आहे तमुक आहे, त्याचा बाऊ करून तुम्ही ते कारखाना विकायला काढणार आणि त्या पुढाऱ्यांच्या घशामध्ये घालणार. माझे पत्रकार मित्र येत आहेत, माझी त्यांना विनंती आहे, हे कारखाने विकायचे आणि घशात घालायचे यांचे डाव आहेत. आणि कारखाना विकल्यानंतर काय होणार आहे? अरे आटपाडीच्या कारखान्याला 250 एकर जमीन आहे, तिथं 5 लाख रुपये गुंठ्याचा भाव आहे. ते कारखाना घेणार आणि त्यातली 200 एकर जमीन विकून टाकणार आणि खाजगी कारखाना करून टाकणार. जे सुतगिरणीचं झालं तोच प्रकार होणार आहे, महाकाली कारखान्याचं तेच होणार आहे. तर बँकेला माझं अपील आहे, सभासदांचा कारखाना हा सभासदाला राहायला पाहिजे. उद्या तुम्ही विकून ती जमीन विकणार आहे, आता तुम्ही जमीन विकून ती पैसे भरून घ्या आणि तो सभासदांचा कारखाना सभासदाच्या ताब्यामध्ये ठेवा. कशासाठी हे प्रकार करताय? कुणासाठी करताय? अरे हे काय तुमच्या बापजादाची प्रॉपर्टी नाही आहे, हे लोकांची आहे, शेतकऱ्यांची आहे, कष्टकऱ्यांची आहे. त्याच्यावरती तुम्ही डल्ले मारता, त्याच्यावरती तुम्ही अटॅक करता. हे इथून पुढे चालणार नाही. सरकारकडे मी पाठपुरावा करणार आहे आणि सरकारनं जरी पाठीशी घातलं तर सरकार बरोबर सुद्धा या बाबतीमध्ये संघर्ष करायची आमची तयारी असणार आहे. कारण हे सभासदाचे कारखाने आहेत, सभासदाची जमीन आहे. अरे आटपाडीची जमीन तर माझ्या धनगर समाजाची जमीन आहे. काय तुम्ही देता रे? एक तुम्ही गुंठा जमीन देत नाही, 250 एकर जमीन आमच्या बापजाद्यांनी दिली. काय मिळालं आम्हाला? काय त्या कारखान्यामध्ये मिळालं? कामगार म्हणून आणि म्हणे आमच्या बापाचे कारखाने आहेत. महाकाली कारखान्यामध्ये कुणाच्या जमिनी आहेत? या जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्याच्या आणि MIDCच्या जमिनी बघा. या 18 पगड जातीच्या, 12 बलुतेदाराच्या, गरीब मराठ्याच्या आणि ओबीसीच्या जमिनी आहेत. कुठल्या पुढाऱ्याच्या रानामध्ये झाला कारखाना? अण्णासाहेबांनी मला एकदा कहाणी सांगितली की त्यांची सुद्धा 400 एकर जमीन एका कारखान्याला गेली आहे. परवा त्यांना भेटायला गेलो तेव्हा सांगितलं. सर्वोदय कारखान्याचं काय झालं? पृथ्वीराज भैया इथं आहेत, संभाजी आप्पा आता हयात नाहीत. आज कष्टाने उभा केलेला कारखाना या बँकेच्या राजकारणामध्ये त्यांनी घशात घातला. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, या बँकेच्या राजकारणामध्ये तुम्ही आला पाहिजे, संस्था स्थापन केल्या पाहिजेत आणि मत कुणाला विकलं नाही पाहिजे या बाडग्यांना. नाहीतर त्याचा काही उपयोग होणार नाही. 2 लाख मिळाले, 3 लाख मिळाले, चालला, त्याचा उपयोग होणार नाही. राजकारणाच्या बाबतीमध्ये मनात चीड असली पाहिजे, ठग असली पाहिजे. लात घालीन तर पाणी काढेल अशी उर्मी प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे, तर हे घडल. एका दोघा तिघांचं काम नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर हे घडू शकतं. ही क्षमता, ही ताकद ही तुमच्यामध्ये आहे आणि त्या ताकदीनं आपल्याला पुढे जायचं आहे. आज आम्ही जतकरांना आव्हान केलं होतं की तुम्ही आम्हाला जमीन द्या. 1,500 एकर जमीन दिली. पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, अरे या जिल्ह्यामध्ये MIDCला 1,500 एकर एका जागेवर जमीन कुठंच जिल्ह्यात मिळू शकत नाही. आज ती जतमध्ये मिळाली आहे. आज आमचे राज्याचे नेते मुख्यमंत्री देवाभाऊ दावोसला गेलेत. 4-5 दिवस ते दावोसला असणार आहेत. 7 लाख कोटीच्या वर इन्व्हेस्टमेंट ते महाराष्ट्राला घेऊन येणार आहेत. आणि मी सकाळी पण त्यांना विनंती केली, मागच्या 4 दिवसात पण देवाभाऊंना भेटलो की दावोसच्या दौऱ्याला तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जाताय, तो दौरा यशस्वी होणार याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका नाही. पण दौरा यशस्वी होण्यामध्ये माझ्या सांगली जिल्ह्याला आणि जत तालुक्याला एक मोठा इंटरनॅशनल प्रकल्प तुम्ही आम्हाला दिला पाहिजे, ही मी विनंती त्यांच्याकडे केलेली आहे. आणि होय, त्यांनी शब्द दिलाय की कसल्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याला एक आम्ही प्रकल्प देऊ. अरे मी साधा आमदार आहे, मी नामदार नाही आहे. आज डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेबांनी मत व्यक्त केलं की या सांगली जिल्ह्याकडे एक काळ नेतृत्व होतं. या सांगली जिल्ह्यातले कॅबिनेट मंत्री अनेक वर्ष अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते. मी टीकात्मक बोलत नाही आहे, वस्तुस्थिती मांडतोय. जर या सांगली जिल्ह्यातले एवढे मातबर नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते, 1990 पासूनच्या राजकारणामध्ये होते, 90 पासून 2024 ला असा कुठला प्रकल्प त्यांनी आणला की त्याचं नाव त्यांना लोकांना सांगता येईल की ज्या प्रकल्पामध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातली 10,000 पोरं काम करतायत आणि त्यांना 40-50 हजार रुपयाचं पेमेंट मिळतंय. एक प्रकल्प आहे का? नाही, आणू शकले नाही, कारण ती वृत्ती नाही. वसंतदादा मुख्यमंत्री असताना एकदा बोलले होते, जर जतला कृष्णेचं पाणी दिलं तर आमच्या कारखान्यावरती ऊस तोडायला कोण येणार, हे त्यांचं स्टेटमेंट होतं. हीच भावना प्रस्थापितांची होती. कृष्णा काठच्या सगळ्या पुढाऱ्यांनी
जिल्ह्यातल्याच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या वरती अन्याय केले. जत असेल, कवटेमंकाळ असेल, तासगावचा काही भाग असेल, खानापूर असेल, आटपाडी असेल, याच लोकांनी अन्याय केला. पण कृष्णामाईंनी अन्याय केला नाही. याच कृष्णामाईचं पाणी आज जतला गेलं, कवटेमंकाळला गेलं, मंगळवेढ्याला गेलं, सांगोल्याला गेलं, खानापूरला गेलं, आटपाडीला गेलं, कडेगावला, पलूसला, तासगावला, मिरजच्या पूर्व भागामध्ये, माणला, खटावला. कृष्णामाईंनी दुजाभाव केला नाही, कृष्णामाईंनी अन्याय केला नाही. आज कृष्णामाईची ओटी जर माझ्या आईला भरू वाटली, माझ्या वहिनीला भरू वाटली, माझ्या ताईला भरू वाटली, तर आमच्या ओढ्यामध्येच कृष्णामाईचं पाणी आलंय. हे कृष्णामाईचे उपकार आज आमच्या दुष्काळी पट्ट्यावरती आहेत. देवाभाऊंचे उपकार आहेत. अरे 2-2 हजार कोटी, 7-7 हजार कोटी, टेंबूला 7,000 कोटी एका वेळेस मिळाले. म्हैसाळला सुधारित म्हैसाळ योजनेला 2,000 कोटी एका वेळेस मिळाले. मंगळवेढा तालुक्यातली 35 गावं दुर्लक्षित होती, काळ्या खुट्ट जमिनी आहेत. आज तिथं धनगर समाजाची संख्या मोठी आहे, कुणी तिकडे बघितलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1,000 कोटीची योजना मंजूर केली. समाधान दादा अवताडे यांच्या प्रचारात शब्द दिला होता आणि तो त्यांनी शब्द पूर्ण केला. का नाही इथल्या लोकांना जमलं? जलसंपदा खात्याचे मंत्री होते 2.5 वर्ष. काय केलं तुम्ही? काय भूमिका घेतली? जे काम कार्यकर्ते त्यांच्यानं करतायत त्यांनाही माझा प्रश्न आहे. नेता दिसायला स्मार्ट आहे, देखणा आहे, बोलतोय, उच्च विद्या विभूषित आहे, तिकडं फॉरेनला जाऊन शिकून आला. पण जिल्ह्याला काय फायदा मिळाला? सांगलीला काय फायदा मिळाला? सांगलीकरांनी अनेक वेळा विश्वास देऊन महानगरपालिका दिली. अरे सुधीरदादांच्या नेतृत्वात तुम्ही दिली महानगरपालिका. इथं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात निधी आणला गेला. तुम्ही या नेत्याकडे महानगरपालिका दिली, तुम्हाला काय मिळालं? काही मिळालं नाही. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही ताकदीनं सोबत उभा राहावा, सुधीरदादांच्या सोबत उभा राहावा. आम्ही खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहोत, कारण सांगली बदलली पाहिजे. अरे मी या सांगलीत कॉलेजला होतो 2000 साली, 11-12वीला. 2000 सालची सांगली आणि आताची सांगली काही फरक नाही, काही बदल नाही. माणूस कुठं चुकत नाही, काही भानगड होत नाही. अरे मग ह्याच्याबद्दल कुणीतरी केलं पाहिजे होतं. आमचे सगळे मित्र आहेत, तिथं बलराज आहेत, रावसाहेब आहेत, सगळी टीम आहे. तुम्ही पण अनेक वर्ष पत्रकारिता करताय. ह्याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी लिहिलं पाहिजे. अरे जतला आमच्या गावाला रस्ता नाही आणि तुमच्या पुढाऱ्याच्या गोठ्याला डांबरी रस्ता आहे, सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे. काय तुमच्या बापाचे पैसे आहेत? तुमच्या हातामध्ये सत्ता आली, तुमच्या हातामध्ये जिल्हा नियोजनची समिती आली म्हणून तुम्ही मनमानी करता. अरे दुर्दैव आहे. मी जिल्हा नियोजन समितीला आमदार असताना एक पत्र दिला, माहितीचा अधिकार दिला त्यांना आणि म्हटलं की 1999 पासून हे जेव्हा मंत्री झाले तेव्हापासून जिल्हा नियोजन मधून तुम्ही किती पैसे खर्च केले त्याची यादी द्या. अरे जिल्हा नियोजन मध्ये तुम्ही कामं काय केलेत याची यादी कलेक्टर ऑफिसला नाही. ज्याचं बजेट 800 आणि 900 हजार कोटी आपल्या जिल्हा नियोजनचं, त्यांच्याकडे कामं कुठं गेली याची यादी नाही. जर कामाची यादी नसेल 20 वर्षापूर्वीची, अरे इंग्रजांनी इथं बांधलेलं पूल 100 वर्षानंतर पत्र येतंय, ते पूल पडल, तुम्ही नवीन करून घ्या. आणि 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी जिल्हा नियोजन मधून तुम्ही किती पैसे खर्च केलेत त्याची यादी जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्याकडे नाही. पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा माहिती घ्या. मी माहिती दिली तर मला उत्तर दिलं की आमच्याकडे माहिती नाही. ही किती गंभीर बाब आहे बघा. कुणी केला जतवरती अन्याय, कुणी केला आटपाडीवरती अन्याय? याच लोकांनी केलाय. बाहेरचा माणूस आला नाही अन्याय करायला. आणि म्हणून तुम्ही मला निवडून दिलाय जातकरांनी. माझी जबाबदारी जतची तर आहे, पण सांगली जिल्ह्यातल्या उपेक्षित भागामध्ये जिथं जिथं कुठं काम करावं लागेल तिथं तिथं गोपीचंद छातीचा कोट करेल आणि तुमच्या पुढे एक पाऊल असेल. तुम्ही चिंता करण्याची गरज नाही.